सत्य मांडणारे, प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्रलाइव्ह.in। इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यभर महानगरपालिका निवडणुका पूर्णपणे गाजत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज आपला जाहीरनामा घोषित केला। त्यासह महानगरपालिकाचे महापौर, तत्कालीन नगरसेवक आणि त्याचबरोबर राज्य सरकार यांच्यावरही त्यांनी वेगवेगळे आरोप केले आणि शहराला कसं डबघाईला आणलं याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली। विशेष म्हणजे पाणी प्रश्न असो, सिडको फ्रीहोल्ड विषय असो, अशा विविध विषयांसह त्यांनी शहरात एकंदरीत धार्मिक राजकारणामुळेच शहरामध्ये विकास काम थांबले असल्याचे त्यांनी आरोपही केले। बघूया त्यांनी कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन आजची पत्रकार परिषद गाजवली। पण गेले कित्येक वर्ष या शहराच्या विकासाची चाकं ही जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामुळे चिखलात रुतून बसलेली आहेत। वेळ बदलाची ही टॅगलाईन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता नक्कीच यावेळी बदल घडवेल असा आमचा विश्वास आहे। बरेच मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे। शहराला मुबलक पाण्याचे आश्वासन देऊन महापालिकेची सत्ता उपमहानगरांनी समांतरतेनुसार जप्त केला, मात्र प्रत्यक्षात लोकांच्या नशिबी पाणी टंचाई कायमच आहे। लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात किती वाटा मिळवायचा, इतकीच काळजी या सत्ताधाऱ्यांची होती। त्यामुळेच 792 कोटींची ही पाणी पुरवठा आज 2800 कोटीवर गेली आहे। आणि या योजनेचं श्रेय गेल्याहून शिवसेना भाजपमध्ये नेहमी स्पर्धा मिळते, मात्र ही योजना कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगत नाही। मी काही लीज होल्डचे फ्री होल्ड आता डिक्लेअर केलं, तिथं फटाके फोडले। लीज होल्ड मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटने निर्णय घेतला पण इम्प्लिमेंटेशन झालंच नाही अजून। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी होर्डिंग लावले की फ्री होल्ड झाली, फ्री होल्ड झाली, अजूनही झाले नाही। म्हणजे कशात काय फाटक्यात पाय बघा। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दोन्ही शिवसेना यांचे लावतात सगळीकडे। 7 वर्ष झाले, 35 कोटी डिक्लेअर केले। 2023ला 35 कोटी डिक्लेअर केले, आज 4 वर्ष झाले, ते पण झालं नाही। म्हणजे विकासापेक्षा यांना धर्मात जातीत भांडण लावायचे, मतं मिळवायचे, नंतर मग औरंगाबाद महापालिका चुरून खायचे, हेच त्यांचा प्रश्न आहे। बघून आलो 4दा जे काम मंजूर होतं त्याला वेळेवर निधी मिळतो का नाही, आणि निधी देत असताना त्या निधीचा विनियोग व्यवस्थित होतो का नाही, स्वतः अजितदादा जाऊन बघतात ते काम। सकाळी 5:30 वाजता आता साईटवर। त्यामुळं दिलेलं काम मुदतीच्या आत पूर्ण झालं पाहिजे आणि ते दर्जेदार झालं पाहिजे। आणि जेवढे पैसे अलोकेट केले त्याला प्रशासकीय म्हणजे ज्या रकमेची त्या रकमेतच झाले पाहिजे, याच्यावर दादांचा भर आहे।